ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार पॅनलच्या आज घोषणा करण्याच्या निमित्ताने जे आपल्याला सर्व पत्रकार मंडळींना बोलवले, या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपले परिवहन मंत्री, आमचे सहकारी श्री नाईक, प्रताप सर नाईक, त्याचबरोबर खासदार मस्के साहेब, आपले भिवंडीचे खासदार बालामा म्हात्रे, माझे सगळे सहकारी आमदार, सर्व प्रमुख पक्षाचे पदाधिकारी, सर्व संचालक, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विभागातून आलेले मतदार आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मी या बँकेच्या बरोबर जिल्हा परिषदचा अध्यक्ष असल्यापासून जोडलेला आहे. 25 वर्ष जवळजवळ या प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये माझा सहभाग असतो. आजपर्यंत कधीही बँकेमध्ये राजकारण कुठल्याच पक्षाने आणला नव्हता आणि कधी असा विषय आला नाही की वेगळ्या पद्धतीने काही विचार करावा म्हणून. 25 वर्षामध्ये जे आता सांगितलं आमच्या साहेबांनी किंवा आपल्या क्षितिज ठाकूर यांनी, ही बँक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. चांगल्या प्रकारची प्रगती आहे, कुठले आरोप नाही आणि समोरून सुद्धा सांगतात का खूप चांगलं काम केलंय. अचानकच काय झालं काही कळलं नाही. त्याच्या अगोदर याच पॅनल मधले काही प्रमुख आमच्याकडे पण फेऱ्या मारून मोकळे झाले, इथे शाप्पांच्याकडे पण फेऱ्या मारल्या. आम्ही एकच ठरवलं होतं की सहकार पॅनलच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र निवडणुकीचा कार्यक्रम करू, शक्यतो बिनविरोध होईल तेवढा पाहण्याचा प्रयत्न करू. मी माझ्या मतदारसंघातल्या 3 जागा तर बिनविरोध केल्या, कधीच होत नव्हती. कल्याणची जागा आजपर्यंत कधी बिनविरोध नव्हती, मुरबाडची नव्हती आणि अंबरनाथची, या 3 जागा बिनविरोध झाल्यावर बाकीच्या तालुक्यांच्यातल्या पण आम्ही अस्थिरशी सगळ्या केल्या आणि आता 8 सहकार पॅनलचे संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामुळं निश्चितपणे चांगल्या विचारातून ही बँक चालावी यासाठी आम्ही सगळ्यांच्याकडे, मी सुद्धा प्रयत्न केले होते. निवडून आल्यानंतर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगेल की माझे सगळे संचालक पहिल्यांदा मी नेत्यांना सगळ्या भेटायला पाठवले, त्यांना सांगितलं, कारण त्याच्यात परत राजकारण यायला नको कुठेशी. आणि म्हणून ते भेटून आले, त्यांनी पण सांगितलं का पुढचं एकत्र बसा आणि मार्ग काढा. अचानक काहीतरी कलाटणी आली आणि मध्येच एक कुठलं तरी परिवर्तन पॅनलला घोषणा झाली. घोषणा झाल्यानंतर सगळे उमेदवार जाहीर केले. आम्हाला कोणालाही त्यातली माहिती नव्हती. बँकेत संचालक जेवढे बदले त्यांना कोणाला नाही, एकच संचालक फक्त त्यांच्या बरोबर होते. त्यामुळे आमच्या अध्यक्षाला पण बँकेच्या माहित नाही, उपाध्यक्षाला माहिती नाही किंवा आम्हाला कुठल्याही पदाधिकाऱ्यांना काहीच त्याची कल्पना नसताना 12च्या 12 उमेदवार, 12 नाही मला वाटते किती केले, 7 उमेदवार केले आणि याच्यातले खालचे पण, या सगळ्या उमेदवारांची घोषणा झाली. आणि नंतर सगळे लोक विचारायला लागले आपले की आपण काय करायचं. आपलं पहिल्यापासून सहकार पॅनल होतं, इथे शाप्पा 5 वर्षात एकही दिवस आम्ही कधी बँकेमध्ये पाऊल दिलेलं नाही. चांगलं काम करतात, चांगलं काम करावं. कधी शिंदे साहेबांनी सुद्धा किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कधी हस्तक्षेप केला नाही. चांगलं काम करतात हे नेहमी सांगितलं जात होतं आणि अचानक घोषणा झाली आणि आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्याच्यामुळे ही सहकार पॅनलच्या माध्यमातून सगळी मंडळी एकत्र आली आणि आता आपल्या समोर जे पॅनलची नावं जाहीर केली त्या नावाने आपण सहकार पॅनल म्हणून ही निवडणूक लढतोय. चांगल्या विचारातून चांगली बँक चालावी, ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बँक आहे. आता जे क्षितिज ठाकूर यांनी सांगितली ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं नाव असलेली आपली बँक आहे. उगाच कुठेतरी त्याच्यामध्ये राजकारण आणून परत आपल्याला कुठेशी अडचणी येऊ नयेत यासाठी आपण चांगल्या विचारातून या सहकार पॅनलची घोषणा केलेली आहे. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील की हे सहकार पॅनल शेतकऱ्यांचं, ठेवीदारांचं चांगल्या प्रकारचा विचार करून काम करेल, हा विश्वास द्यायला मला निश्चित आनंद वाटेल. कोणी काही जरी सांगत असेल, अफवा आणत असतील तर कुठलीही अफवा नाही. काही तर आमच्या नावाचा उलट त्या पॅनलमधून एकच मत द्या आम्हाला, ही सुरुवात झालेली आहे. आम्ही एक मत मागतच नाही, आम्ही सहकार पॅनलच्या सगळ्याच उमेदवारांना निवडून आणतोय. त्यामुळे निश्चितपणे चांगल्या विचारातून ही बँक एक हाती सत्ता यावी आणि ती सहकार पॅनलची यावी अशा विचारातून आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये सहकार्य करावं आणि आमच्या सहकार पॅनलला आपण चांगल्या प्रकारची एक
काम करण्याची संधी द्यावी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो.